जर तुम्ही एम-एस-टी सी-ई-टी 2026 देणार असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी आदित्य. आपल्या YouTube चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये 2026 मध्ये एक्झाम पॅटर्नमध्ये जे काही चेंजेस झालेले आहेत, ते सगळे इथे डिस्कस करणार आहोत. काय चेंज झालेले आहेत? तर 4 चेंजेस झालेले आहेत आणि बाकीचे फीचर्स ते अनचेंज राहिलेले आहेत. आणि हा सगळा जो डाटा मी तुम्हाला सांगणार आहे, तो मी एम-एस-टी सी-ई-टीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन गोळा केलेला आहे. सो डाटा हा 100% करेक्ट आणि ॲक्युरेट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पी-सी-एम ग्रुपवाले असो किंवा पी-सी-बी, मॅथेमॅटिक्स किंवा बायोलॉजी कोणत्याही ग्रुपमधून सी देणार असाल, तरी तुमच्या दोघांसाठी सुद्धा ही जी माहिती आहे ती सेम असणार आहे. एक्झाम पॅटर्न सेम असणार आहे. आता काय-काय चेंजेस झालेले आहेत? तर अटेम्प्ट बेस्ड रजिस्ट्रेशन म्हणजे काय? या अगोदर 2025 मध्ये काय असायचं? सी फक्त एकदाच कंडक्ट करायची एक्झाम. आता 2026 मध्ये सी ही 2 वेळेस होते. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करायला जाल, त्यावेळेस तुम्हाला तिथे 2 ऑप्शन दिसणार आहे. फर्स्ट अटेम्प्ट आणि बोथ अटेम्प्ट. त्यावरून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे कोणतातरी एक ऑप्शन. जर तुम्हाला फर्स्ट अटेम्प्ट द्यायचा असेल, तर फर्स्ट अटेम्प्टला सिलेक्ट करा आणि जर तुम्ही दोन्ही अटेम्प्ट देणार असाल, तर बोथ अटेम्प्ट सिलेक्ट करून पुढे जा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे फी स्ट्रक्चर प्रेझेंटेशन. 2025 मध्ये काय व्हायचं? एक्झाम एकदाच कंडक्ट केली जायची. सो फी एकत्र दाखवली जायची. स्टुडंटला समटाईम्स कन्फ्युजन होत असतं. पण आता 2026 मध्ये काय चेंज झालेलं आहे? फी क्लिअरली 2 कॅटेगरीमध्ये दाखवली जाईल. फर्स्ट अटेम्प्ट फी आणि बोथ अटेम्प्ट फी एवढा हा चेंज आहे. म्हणजे फी स्ट्रक्चर आपल्याला ट्रान्सपरंट आपल्याला इथे दिसून येतं. त्यानंतर ब्राउचर स्ट्रक्चर. तर ब्राउचर स्ट्रक्चर म्हणजे काय? हे आपल्या विद्यार्थ्यांसाठी एवढं काही गरजेचं नाही. म्हणजे फक्त काय झालंय माहिती तीच आहे. ब्राउचर म्हणजे काय? जी ऑफिशियल वेबसाईट वेबसाईट आहे सी सेलची, ती एक पी-डी-एफ आपल्याला रिलीज करत असते. त्याच्यामध्ये सगळे रूल्स, रेग्युलेशन्स आणि इन्स्ट्रक्शन्स विद्यार्थ्यांसाठी असतात. जे की विद्यार्थ्यांना बऱ्याचशा वेळेस 2025 आणि 2026 मध्ये ॲज इट इज आहे. काहीच गोष्टी बदललेल्या नाहीत. ज्या गोष्टी बदलल्यात त्या मी तुम्हाला इथे सांगतो आहे. त्यामुळे ब्राउचर स्ट्रक्चरबद्दल कन्फ्युजन होऊन काही करायची गरज नाही. त्यानंतर हेल्प डेस्क एंड इन्फॉर्मेशन डिटेल्स म्हणजे विद्यार्थ्यांना जर काही प्रॉब्लेम आला सी-ई-टीच्या रजिस्ट्रेशनच्या वेळी किंवा कधीही, तर ते एक ईमेल आयडी किंवा एक कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्याला प्रोव्हाईड करणार आहे. त्यावर विद्यार्थी कॉन्टॅक्ट करून आपले जे काही प्रॉब्लेम आहे ते सांगू शकतात. अशा प्रकारे हे अटेम्प्ट बेस्ड रजिस्ट्रेशन, फी स्ट्रक्चर प्रेझेंटेशन, ब्राउचर स्ट्रक्चर आणि हेल्प डेस्क एंड इन्फॉर्मेशन डिटेल्स या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे चेंज झालेल्या दिसून येतात. बाकी सगळ्या गोष्टी अनचेंज आहे. म्हणजे तुमचा एक्झाम पॅटर्न बाकी सगळ्याच गोष्टी सेम आहे. म्हणजे तुमचा जर एक्झाम मोड काय आहे, ऑनलाईनच होणार आहे एक्झाम, ड्युरेशन सुद्धा 180 मिनिट्सच आहे आणि क्वेशन सुद्धा 150 आहे पी-सी-एमसाठी आणि 200 आहे पी-सी-बीसाठी. या सगळ्या गोष्टी एक्झाम पॅटर्नच्या सेम असणार आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओची माहिती इम्पोर्टंट वाटत असली, तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि यानंतर तुम्हाला एम-एस-टी सी-ई-टीमध्ये काही जरी प्रॉब्लेम असेल, रजिस्ट्रेशनबद्दल, एक्झामची तयारी कशी करायची वगैरे काही जरी प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही डायरेक्टली कमेंटमध्ये सांगा. आम्ही तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.